288 पैकी 215 जागांवर महायुतीचा दणदणीत विजय, तर महाविकास आघाडी 50 आणि 23 जागांवर इतर आघाड्यांचा विजय. राजा ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुपडा साप. 120 नगरपालिकांवर भाजपचा झेंडा. शिवसेनेची 57, राष्ट्रवादीची 38 नगरपालिकेवर सत्ता. ठाकरेंची शिवसेना 10 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 8 नगर परिषदांवरती विजय. सर्वांच्या मेहनतीमुळे महायुतीला अभूतपूर्व यश. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. एकही नेत्यावर मी टीका केली नाही, केवळ विकासावर मतं मागितली. भारताच्या इतिहासातली अशी पहिली निवडणूक असेल, फडणवीसांचं वक्तव्य. सांगोल्यात माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी राखला गड. 17 पैकी 17 जागांवर बाजी. सांगोला नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने 5550 मतांनी विजयी. कागल नगरपालिकेमध्ये शिंदे सेनेच्या संजय मंडलिक यांना धक्का. कागल नगर परिषदेत 23 पैकी 23 जागा जिंकल्या. नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने विजयी. मालवणमध्ये निलेश राणेंचा भाऊ नितेश राणेंना धक्का. 20 पैकी 10 जागांवर शिंदेच्या शिवसेनेचा विजय. ठाकरेंच्या शिवसेनेचा 4 जागांवर विजय, 1 अपक्ष विजय. नाशिकमध्ये शिंदेची शिवसेना ठरला सर्वात मोठा पक्ष. 11 पैकी 5 जागांवर शिंदेच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष. महाविकास आघाडीचा सुपडा साफ. एकही नगराध्यक्ष नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये मंत्री गिरीश महाजनांना धक्का. शिवसेनेची बाजी. अजितदादांचं पुणे जिल्ह्यावर वर्चस्व कायम. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक नगराध्यक्ष विजयी. 17 पैकी 10 जागा दादांकडे, 1 जागा युतीकडे. रायगडच्या रोहा नगर परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गड राखला. राष्ट्रवादीचे तब्बल 18 उमेदवार विजयी. रोह्यातून कोण हद्दपार झालं हे जनतेनं दाखवून दिलं. सुनील तटकरेंचा महेंद्र दळवींना टोला. निकाल लागता श्रीवर्धनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. श्रीवर्धनमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी नगराध्यक्ष शिंदेच्या शिवसेनेत जाणार. नगराध्यक्ष अतुल चौगुले, मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार. बीडमध्ये 6 नगरपालिका निवडणुकांच्या निकालामध्ये महायुतीला कल. भाजपचे 2 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा, तर शरद पवारांना 2 जागांवर विजय. चंद्रपूरमध्ये 11 पैकी बहुतांश नगर परिषदा भाजपच्या हातून निसटल्या. काँग्रेसनं वडेट्टीवारांना मोठा नेता केलं. दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियात एकही मंत्रीपद नाही. सुधीर मुनगंटीवारांचा भाजपला घरचा आहेर. पैशांच्या गारपिटीमुळे आमची शेतं वाहून गेली. नगर परिषद निवडणुकांच्या निकालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. महायुतीचा विजय झाला म्हणता मग एकमेकांविरोधात लढलेच कशाला, राऊतांचा शिंदेना सवाल. धुळ्यात निवडणुकीला गालबोट. धुळ्यात निघालेल्या विजय मिरवणुकीवर दगडफेक. शिरपूर शहरातील वाल्मिक नगरमधली घटना. घटनास्थळी पोलीस दाखल. ठाकरे बंधूंची युती आणि जागा वाटपाबाबत येत्या 2 दिवसात घोषणा होणार. खासदार संजय राऊतांची माहिती. तर काँग्रेस स्वतंत्र लढत असली तरी आमच्यामध्ये कटुता नाही, राऊतांचं वक्तव्य. ठाकरे बंधूंची आज भेट होण्याची शक्यता. भेटीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. युतीची घोषणा होणार का, याकडे लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज गिरगाव आणि भांडूपमध्ये मेळावा. आदित्य ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन.